Students, I'm your history teacher, Charan. Guys, wish him. Teacher आलेत. Stand up, come on. निंगे शंभू तर म्हणलं होतं इंग्रजीचा तास आहे मग तुम्ही दोघी काय नाव काय तुमचं? आणि हे कोणत्या जमान्यातले कपडे घातलेत? गाईस 60चे जग आहे ना, ते गेलं. समजलं का? हे अजून त्याच जगात आहे. या कॉलेजला यायचं असेल ना तर हे कपडे चालणार नाहीत. माझं लेक्चर अटेंड करायचं असेल तर कॉलेजचा ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. ड्रेस कोड कळते का? आ? म्हणजे काय? म्हणजे ही यांची मराठी आहे. इंग्लिश बद्दल तर काय बोलायलाच नको. सो मिस म्हणजे कॉलेजला यायचं असेल ना तर या मुलींनी जे कपडे घातलेत ना, जीन्स, तसे कपडे घालून यावं लागेल. अव्वा, कसं दिसल ते? अव्वा, तसेच कपडे घालावे लागतील. कळलं? आणि हां, आजची तुमची शिक्षा, माझं आजचं संपूर्ण लेक्चर तुम्ही दोघींनी उभं राहून अटेंड करायचं. सो स्टुडंट्स, आजच्या माझ्या सिलेबसची सुरुवात मी थोडंसं लाईफबद्दल बोलून करणार आहे. आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक मोठे मोठे महात्मे होऊन गेले. त्यांची फिलॉसॉफी आपण आजही फॉलो करतोय, आजही आपण गाईड करतोय. तर अशाच एका महात्म्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मोहनदास करमचंद गांधी, म्हणजेच महात्मा गांधी. तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काय काय माहिती आहे? एक मिनिट, तुम्हाला त्यांच्या 3 माकडांबद्दल माहिती आहे का? तर आज आपण त्या 3 माकडांबद्दल बोलून आजच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मला 3 जण लागतील. तुम्ही दोघी त्या कॅरेक्टरसाठी एकदम परफेक्ट मॅच आहात. आता तिसरं माकड कोण? अरे, याला बघितलंच नाही मी. तू या दोघींबरोबर तिसरा माकड म्हणून खूप चांगला शोभशील. चल उठ 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 उठ, कम ऑन, जा. सो गाईज, आपल्याला तिसरं माकड मिळालेलं आहे. उभा राहा तिकडे. सांगितलेलं ऐकायला येत नाही का तुम्हाला? काय म्हणालो मी? चला या, कमान, वर या. परफेक्ट. आता दिसतायत की नाही गांधीजींची 3 माकडं? आता आपण यांना काम देऊया. तू तू काय कर, तू डोळ्यावर हात ठेव. कम ऑन. आणि तू तोंडावर हात ठेव. तसंही लायकीपेक्षा जास्त बोलण्याची सवय आहेस तुला.
चल 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 लवकर कमॉन. आणि तू रे चंपक, मेसेज पाठवू. चल ना, कानावर हात ठेव ना. आता कसे परफेक्ट वाटतायत गांधीजींची 3 माकडं. आता आता खाली बसा. बसा लवकर. ए गावच्या बस ना खालती. चला आता उठा बशा काढूया. तुम्ही उभा रे. हां चला कमॉन क्विक. गावच्या चल कर पटापट. वन. पटकन. 2. 3. Stop it. चरण सर, हे सगळं काय चाललंय? बंद करा हा सगळा प्रकार, अदरवाइज यू नो. आणि तू अनिका, यू नो ना, कॉलेजमध्ये रॅगिंग अलाउड नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीची ना एक लिमिट असते. हे लोक नवीन आहेत म्हणून तुम्ही हे असं वागवताय. सॉरी गाईज, तुम्ही प्लीज तुमच्या जागेवर जाऊन बसा प्लीज. सुरेश, गाडी तयार आहे? हो हो मॅम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. मॉर्निंग. हा रोहित सरांचा लंच बॉक्स आहे. सरांना ऑफिसला सोडायचं, सायबाला घेऊन जायचं आणि ऋषीच्या कॉलेजमध्ये ड्रॉप करायचं. काय आज डांगे नाही आलेत, त्याच्यामुळे मला ड्रायव्हर लागेल. बरं आई, आज ओबेरासोबत एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ती आटोपून मी डायरेक्ट तुला ऑफिसमध्येच भेटेन. फाईन. रोहित. ब्लेझर विसरला. राधिका, ही पद्धत झाली जिन्यावरनं असं पाय आपटत उतरण्याची? आणि काय हे हे असं नवऱ्याला बाय करणार आहेस तू? त्यांनी ऑफिसला जाताना तुला हे असं बघायचं? हा, ही काय साडी नेसली आहे? तू विसरतेस का राधिका, तू इनामदारांची सून आहेस म्हणून? तुला माहिती आहे ना, आपल्या घरात किती मोठमोठे लोक येतात, बिझनेसमॅन, क्लायंट्स, आणि त्यांच्या समोर तू ही अशी जातेस. सो प्लीज प्लीज आता ह्या जुन्या टॅकी साड्या फेकून दे. पण एक मिनिट.
माझं बोलणं अजून व्हायचंय. राधिका, तुझ्या ना बोलण्यातनं वागण्यातनं गरिबी ती कधी जाऊच शकत. आय मीन इट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. वी हॅव ट्राईड. पण निदान तुझ्याकडे ज्या चांगल्या साड्या आहेत, चांगली ज्वेलरी आहे, ती घालून केस जरासे नीट बांधून चांगली साडी नेसून तू दाखवू शकतेस की नाही की तू इनामदारांची सून आहेस. सो म्हणून जायचं आणि चांगली ज्वेलरी आणि चांगल्या साड्या नेसायच्या. रोहित, ही साडी मला माझ्या आईबाबांनी गिफ्ट दिली. मला नसणार का हौस या साडीची? काय चुकलं माझं मी ही साडी नेसली तर? आता उद्या ऋषीचं लग्न होऊन त्याची बायको घरी येईल. तिला नाही वाटणार माहेरच्यांचं कौतुक निर्माण. स्टॉप इट राधिका. सकाळी सकाळी ही रडायची नाटकं माझ्यासमोर करायची नाही. मला या गोष्टींसाठी वेळ नाहीये. आणि खरं सांगायचं ना तर तुला बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. यु नो व्हॉट, चूक माझी आहे राधिका. तुझ्या प्रेमात पडलो ना, हे चुकलं माझं. शिट यार. मला वाटलं होतं की गरीब घरातली मुलगी असली तरी काय झालं, पण दिसायला सुंदर आहे, लग्नानंतर बदल होईल, इनामदारांच्या स्टेटसला शोभेल असं वागेल. पण नाही, आम्हाला घाणीतून बाहेर यायचंच नाहीये ना. आता थोडा तरी विचार कर, डोक्यात घे, आई सांगते तसं वाग. आणि प्लीज या राधिका, स्टॉप इरिटेटिंग मी. ओके? रोहित, मी इरिटेट करते. अरे या घरात आल्यापासून मी फक्त तुझं आणि आईचं ऐकते. मला नाही आवडत हे असे स्लीवलेस ब्लाऊज घालायला, केस मोकळे सोडून फिरायला. मीच इरिटेट होत असते कधी. माझ्या समोर आवाज काढायचा नाही. उगाच नोकर माणसांसमोर थोबाड रंगवायला लावू नकोस. मूव. निघ. रोहित, ब्लेझर. कमळे, अगं बघ की, तू बराबर बोलत होतीस. दिसतो तसं नाही तो. ए, तुझं काय प्रॉब्लेम आहे र? इथं मी आलायस माग. तू मला त्रास द्यायचा ठरवलायस. आता बाकी जण कमी होती काय तू आलायस त्रास द्यायला? आम्ही खेड्यातनं आलोय म्हणून सहन करतोय. जरा रिलॅक्स कमळी. हे बघ, तू आता जेवढी मदत केली आहेस त्यासाठी तुझा आभार मानून झालंय. हे बघ, आम्ही इथे शिकायला आलोय, दुसरं काही नाही. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं, हॉस्टेल बी मिळालं. त्याचा आनंद व्यक्त करायचा का ह्याच्या बरोबर राहायला लागणार आहे म्हणून दुःख व्यक्त करायचं? काहीच कळना. जरा ऐकून घे माझं. मला काय बी ऐकायचं नाही तुझं. तुला काय माहित आमची परिस्थिती काय आहे? तसं नाही, आमच्या गावाकडे असतो की नाही तुला चांगलाच धडा शिकवला असता, मग कळलं असतं तुला. कमळी, एक्सक्यूज मी सर, या क्लासमध्ये 4 नवीन ॲडमिशन्स आहेत. प्रिन्सिपल सरांचा निरोप होता तुमच्यासाठी. राधा, शंभू, नीलांबरी आणि कमळी. आणि कमळी हे तुमचे इंग्लिशचे प्रोफेसर ऋषी इनामदार. तुझी मदत तुझ्याकडेच ठेव, मला काय बी गरज नाही. आता शेवटचं सांगतो, उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको. होऊन दे काय व्हायचंय माझ्या आयुष्यात. आई तुळजा भवानी, वाचू बाई तूच. ऋषी, नाही सर,
ऋषी सर बस बोलू नंतर. एनिवे, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुरू करूयात. So, before we begin, there are a couple of new students in the class, so they will introduce themselves first. Excuse me. तुमच्या दोघींशी बोलतोय मी, एकमेकींकडे काय बघताय? क्लास सुरू आहे. चला, तुमची ओळख करून द्या सगळ्या क्लासला. कम ऑन. कमळे तू दे, मी आहे तुझ्या पाठीमाग. जा. नमस्कार, मी कमळी मोहिते. मी कोल्हापुरातनं म्हणजे सिद्धटेक गावातनं आलोय. Excuse me, sir. As a CR of this class, and even the class would want the same, that if it's an English period, she should speak in English. Class? Fair enough. हॅलो, आय एम कमळी मोहिते. आय विलेज सिद्धटेक कोल्हापूर. विलेज स्कूल 12th फिनिश. And here she is finished. Stop it. हसायचं असेल तर बाहेर निघा. सर, मला इंग्रजी एवढी येत नाही. आत्तापुरतं मराठीतच बोलू काय? म्हणजे मी शिकून घेईन लवकरच इंग्रजी. चालेल? Go ahead. नमस्कार, मी कमळी मोहिते. आमच्या कोल्हापूरबद्दल तर अख्ख्या जगालाच माहित आहे की. त्याच कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं माझं गाव म्हणजे सिद्धटेक. आमच्या गावाबद्दल तुम्ही किती ऐकलंय मला माहित नाही. अहो, आपल्याला नाही का लहानपणी असं चित्र काढायला लावायचं गावाचं. मग आपण असे 2 डोंगर, मधनं वाहणारी नदी, झाडं, पक्षी उडणारे, डोंगराच्या मागणं असं वाकून बघणारा सूर्य, हे समजा काढायचं की नाही. अहो, सेम टू सेम तसंच आहे बघा माझं गाव. एकदम भारी. सर, मी 1ली ते 12वी आमच्या गावाकडेच शिकलो, ते बी आमच्या मराठी शाळेत. पुढचं चांगलं शिकायचं होतं म्हणून इथं मुंबईत आलो. मी कबड्डी बी खेळतो. त्या कबड्डीनंच मला इथपर्यंत आणलंय. माझी आई म्हणजे माझं जग आहे. तिनंच मला शिकवलं. नुसतं पुस्तकातलं ज्ञान महत्त्वाचं नाही, आपण जगात कसं वावरतो, आपल्यामुळं कुणाला मदत कशी होईल हे बी महत्त्वाचं असतं. माझा आदर्श म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मला मराठी भाषा की नाही लई आवडते. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बी मिळालाय. दर 25 मैलावर आपल्या मराठी भाषेचा लहेजा बदलतोय, पण त्याचा गोडवा कमी होत नाही. आता माझं बोलणं तुम्हाला गावंढळ वाटलं असेल, पण ती बी मराठीच भाषा आहे. मला पुस्तकं वाचायला लई आवडतात. तो माझा छंदच आहे. अरे वा. मग तुझे आवडते लेखक कोण? रणजित देसाई. इम्प्रेसिव्ह. बरोबर आहे तुझं कमळी. मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच हवा. बट इंग्लिशसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इंग्लिशसुद्धा शिकलं पाहिजे. होय सर. अहो, नवीन कुठली गोष्ट शिकायचं म्हटलं की नाही एकदम फास्ट शिकतो बघा मी. तुम्ही बघा, थोड्या दिवसात इंग्रजी कशा फाडफाड बोलतो मी. स्टॉप इट. आय मीन सर, आपल्या क्लासमध्ये सगळे वेगळ्या वेगळ्या स्टेटवरून आलेत. मग या गावच्या आपल्या स्पेशल ट्रीटमेंट का? अनिका, you're crossing your limits. माफी माग कमळीची.
मी हिला सॉरी बोलू? Yes, you heard me. Apologize to her right now. Anika, apologize to her right now, otherwise the class won't begin. सॉरी. Good. Anyway, let's begin. काढा books काढा.